माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या पक्षाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत इथे होईल। अशातच अमित ठाकरे यांना महायुतीने पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली। त्यावर आता महायुतीचे नेते काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। शिवसेनेचा जिथे जन्म झाला त्या दादरचा समावेश असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। नारायण राणे यांनी महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती। तर अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली। आता अमित ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी मांडलेल्या भूमिकेची री आशिष शेलार यांनीही ओढली आहे। अमित ठाकरे को जहाँ भी चुनाव लड़े वह पूरी तरह से सहयोग भाजपा ने करना चाहिए, एकनाथ शिंदे जी ने करना चाहिए ऐसा मुझे लगता। अशा नात्यागोत्यातील किंवा अशा नात्यातील आमच्या घरातील पहिलीच निवडणूक लढवणारा अमित ठाकरे असेल तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं। महायुतीकडून राजपुत्राचा विधानसभेचा मार्ग प्रशस्त होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तिकडे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि शिवसेनेनं लॉबिंग सुरू केलंय। दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आमदार सदा सरवणकर यांचीही भेट घेतली। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली। दरम्यान अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर त्याग करणार का अशी चर्चा सुरू आहे। चर्चेचं समाधान सरवणकर यांनी मात्र खंडन केलं। मला 100% खात्री आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार तर आहेच आणि सोमवारी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत आणि नुसता उमेदवार नाही तर आमचा विजयही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी होईल। 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाळीच्या वेळी सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती, याकडेही शिवसेनेच्या नेत्यांनी लक्ष वेधलं। ज्यांनी शिंदे साहेबांना पहिल्या दिवसापासून साथ दिली त्या सदा सरवणकरांना तिकीट जाहीर करणं किंवा तिकीट देणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। परंतु या संदर्भातला निर्णय कसा घ्यायचा, काय घ्यायचा ते स्वतः एकनाथ शिंदे साहेब ठरवतात। आता महायुतीचे नेते याबद्दल नेमका काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे। दरम्यान एक मोठी बातमी, प्रभादेवीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। सरवणकर यांच्या शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक सुद्धा जमले आहेत। एवढंच नाही तर माहीममधून अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघातून दोन्ही शिवसेनेनं आपापला उमेदवार दिलाय, त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी भाजप शिवसेनेनं लॉबिंग केलंय। भेटीगाठी सुरू झाली आहेत। पडद्यामागच्या भेटीगाठींना पुढच्या 2 दिवसात जोर येईल। सरवणकर यांच्या समर्थकांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी केली। सरवणकर यांची उमेदवारी कायम राहावी अशी या सगळ्या शिवसैनिकांची मागणी होती। जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। पहिल्या 2 जागांमध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीममधून उमेदवारी मिळाली खरी, मात्र मुंबईत महायुतीच्याच या मैत्रीमध्ये काहीसा मिठाचा खडा पडतोय का काय, सगळी अशी परिस्थिती। आपल्यासोबत विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत। खरं तर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, चर्चा चांगली सुरू आहे, पण अशा वेळी दुसरं तिसरं कोण नाही तर थेट मुंबई अध्यक्ष भाजपांची भूमिका किंवा त्यांनी केलेलं मत हे मिठाचा खडा टोकण्यासारखे, काय नेमकी भूमिका आहे? आशिष शेलार हे माझेही चांगले मित्र आहेत, तसे ते राजसाहेबांचे मित्र आहेत। त्यांनी केलेलं जे वक्तव्य मी तसं ऐकलं नाही, पण जे आता मीडियाद्वारे माझ्या लक्षात येत आहे, एक राजसाहेबांची आणि त्यांची मैत्री आहे, त्या मैत्रीपोटी काही म्हणाले असतील। कुटुंबातला शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित झाला किंवा भालावलेला एक शिवसैनिक आहे। मोठमोठे अनेक नेते यापूर्वी सुद्धा आमच्या विरोधात निवडणूक लढवली, पण बाळासाहेबांचे विचार घेऊन ह्या प्रत्येकाबरोबर संघर्ष करून शिवसेना या ठिकाणी वाढवण्याचं काम आम्ही केलं। मला असं वाटतं आजही माझी भूमिका तीच आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेण्याचं जे काही व्रत हाती घेतलंय त्या व्रताला पूर्णपणे सपोर्ट करून त्यांच्याबरोबर राहणं ही आजची काळाची गरज आहे आणि मतदारांची सुद्धा तीच अपेक्षा आहे। एक सर्वसामान्यांमधला मुख्यमंत्री तसाच एक सर्वसामान्यांमधला गिरणी कामगार आमदार हे सुद्धा लोकांना आज
पटलेलं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता मतदार हे आज आपल्याबरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. सदा सरवणकर यांनी आपल्याशी संवाद साधला. एकंदरीत बघितलं तर वैयक्तिक मैत्रीपासून राजकीय मैत्री, जर कोणी वैयक्तिक मैत्री जपली असेल तर त्याबद्दल आक्षेप नाही. राजकीय मैत्रीचं वचन देखील काल रात्रीच आपल्याला मिळाले. त्यामुळं अगदी सूचक असं कोणावरही राग नाही, कोणावर नाराजी नाही. ज्यानं जे केलं ते त्याच्या मर्जीनं केलं. मात्र विजय आपला निश्चित आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, हा विश्वास यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे. रावझोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय. 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढवणार की अन्य कोणत्या पक्षाकडून हे लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे, कारण नवाब मलिक निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, पण भाजपनं मलिक यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलंय. भाजपचे कार्यकर्ते ते काम करणार नाहीत, असा उमेदवार देऊ नये. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांचा असला तरी आमची भूमिका कडक स्पष्ट आहे. भाजप अशा उमेदवाराचं काम करणार नाही. दरम्यान अजित पवार यांनी सुद्धा नवाब मलिक यांची भेट घेतली. नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. गेली 4 महिने जनता माझ्या घरी येऊन आग्रह धरताय की साहेब तुम्ही लढा. तुम्ही लढले नाही तर हे गुंडगिरी संपणार नाही, ड्रग्सचा कारभार संपणार नाही, तर निश्चित रूपाने या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे. मानखुर्दमध्ये बदल आवश्यक आहे असं सूचक ट्विट नवाब मलिक यांनी केलं. विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर करण्यात भाजपनं आघाडी घेतली. पहिल्या यादीत भाजपनं 99 उमेदवारांची घोषणा केली. शनिवारी भाजपनं 22 जणांची आणखीन एक यादी जाहीर केली. या 22 जणांमध्ये कुणाकुणाला संधी मिळाली पाहूया. भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी 22 जणांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपनं 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती, तर दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, भीमराव तापकीर, हेमंत रासने आणि समाधान अवताडे यांचा समावेश आहे. जनतेचा विश्वास, जनतेची कामं करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं आणि जनतेचा विश्वास कमवणं हेच माझं निवडणुकीचं भांडवल आहे. हेमंतने खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे या दोन संयुक्त नेत्यांनी माझ्या पुन्हा एकदा विश्वास दाखवला. तो विश्वास मी येणाऱ्या काळात सार्थक करून दाखवणार. उमेदवार जाहीर करण्यात भाजपनं आघाडी घेतलेली दिसते. आतापर्यंत भाजपनं 121 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर भाजपची तिसरी यादी लवकरच येण्याची शक्यता आहे. तिकडे भूमपरांडा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे, कारण उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा करून टाकली. हे 2 उमेदवार कोण आहेत आणि सध्या इथली परिस्थिती काय? धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राहुल मोटे यांच्या नावाची घोषणा केली, पण त्याआधीच उबाठा गटाकडून रणजित पाटील यांचं उमेदवार म्हणून नाव याच मतदारसंघातून जाहीर करण्यात आलंय. एवढंच नाही तर त्यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्या संदर्भात पक्षात आणि आमच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू आहे, त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. दोन्ही पक्षाकडून भूमपरांडा मतदारसंघावर दावा करण्यात येतोय. महाविकास आघाडीतला कुठला पक्ष माघार घेणार की इथे दोस्तीत कुस्ती होणार हे लवकरच स्पष्ट होईल. पण एका जागेवर एकाच आघाडीनं 2 उमेदवार जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सुरुवातीला 85-85-85 असा फॉर्म्युला सांगणाऱ्या महाविकास आघाडीनं नंतर 90-90-90 असा फॉर्म्युला सांगितला. पण जागा वाटपात निश्चित फॉर्म्युला ठरलेलाच नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीतलं जागा वाटपाचं गणित अद्यापही सुटलेलं नाही एवढं मात्र खरं. मवियातील तिन्ही घटक पक्षांना प्रत्येकी 85 जागा असा फॉर्म्युला ठरला होता. त्यावरील 15 जागांवरही चर्चेनंतर एकमत होत मवियातील प्रत्येक घटक पक्षाला प्रत्येकी 90 जागा असा फॉर्म्युला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी शुक्रवारी जाहीर केला. मात्र महाविकास आघाडीमध्ये 90-90-90 जागांचा कुठलाही फॉर्म्युला नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसंच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देणार असं जयंत पाटील म्हणाले.
तो आता 90-90 झालेला आहे. 90-90 उत्तम समन्वय 3 पक्षामध्ये आहे. तसं नसतं तर 90-90 जागा या क्षणी आम्ही जाहीर केल्या नसत्या. सूत्र मेरिटनं चाललंय. 90-90 अशा कुणीही संख्येवर अडून बसलेलं नाहीये. एकूणच महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गणित सुटत नसल्याचं चित्र सध्या तरी समोर दिसतंय. विखे पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद संगमनेरमध्ये उमटले. वसंतराव देशमुख यांना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी संगमनेरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तिकडे देशमुख यांना 24 तासात अटक केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलाय. संगमनेरमध्ये सुद्धा वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस स्थानकाच्या बाहेर ठिय्या मांडून बसले होते. संगमनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं. ज्या माणसाने हे वक्तव्य केलेलं आहे त्यांना अटक झालीच पाहिजे. काही बोलतात आणि कुशाल सगळे हसतात स्टेजवर. का कुणाला आई नाही का, कुणाला बहीण नाहीये का? एकीकडे थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर दुसरीकडे विखेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. सुजयचा जीव घेणं हल्ला त्याचा अपूर्व नियोजित कट होता. निश्चितच राजकारण करताना एवढ्या खालच्या पातळीला कोणी जाऊ नये. हा सगळा कट मला मारण्यासाठी रचला गेला. या ठिकाणी माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हा सगळा मॉब जमा झालेला होता. आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. वसंत देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापलंय. चहूबाजूनं देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली. बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली तर भाजपनं सुद्धा वसंत देशमुख यांच्या वक्तव्यावरून हात झटकत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. विखे समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधला तर भाजपनंही वसंतराव देशमुख यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. असं दुर्दैवानं असं आहे की ते हे नेते मंडळी जी स्टेजवर होती त्या वाक्याला टाळ्या वाजत होते. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. हे अत्यंत अक्षर याचा अर्थ बोलणारा वक्ता स्वतःच्या मनानं बोलण्यापेक्षा यांच्या सांगण्यानं बोलत होता. भारतीय जनता पक्षाला दंगली घडवायच्या आहेत. भारतीय जनता पक्ष हा संस्कारहीन पक्ष आहे. उनमें पुलिस कार्रवाई होनी चाहिए, चुनाव आयोग ने कार्रवाई करनी चाहिए, कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए. ऐसे लोगों को नहीं छोड़ना चाहिए. वसंत देशमुख वादग्रस्त विधान प्रकरणी अजित पवार यांनी सुजय विखे यांना फोन केल्याची माहिती आहे. तिकडे अजितदादांच्याकडून सुजय विखे यांची कानउघडणी करण्यात आल्याचंही कळतं. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाची मतं आपल्याकडे खेचण्यात सत्ताधारी प्रयत्नशील असताना भाजपच्या नेत्याकडून केल्या गेलेल्या वक्तव्यामुळे महायुतीची मात्र कोंडी झाली आहे. विधानसभेच्या उमेदवारांबद्दल महत्त्वाची घोषणा जरांगे करणार आहेत. 31, 30 आणि 1 तारखेला निर्णय जाहीर करतील. जरांगे काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगेंकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. फक्त इच्छुकच नाही तर विविध पक्षांचे उमेदवारही जरांगेंची भेट घेत आहेत. आता मनोज जरांगे विधानसभेबाबत येत्या 30 किंवा 1 तारखेला आपला निर्णय जाहीर करणार आहेत. कोणत्या जागांवर उमेदवार देणार हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. 30-1 किंवा 30 फायनल तारीख त्या दिवशी आम्ही पूर्ण डिक्लेअर करून टाकणार, ठेवणार काहीच नाही. तर राखीव जागांवर उमेदवार देणार नाही असं जरांगे पाटलांनी आधी स्पष्ट केलंय. आणि राखीवच्या ठिकाणी उभा नाही करायचं, कारण त्यांच्या हक्काच्या जागा आहेत. त्या जागेवरती विनाकारण अतिक्रमण करायची काय गरज. लोकसभेत सत्ताधारी महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसला होता. विधानसभेला जरांगे फॅक्टरचा फटका कोणाला बसणार? 30 तारखेला मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात तिसरी आघाडी सुद्धा यंदा विधानसभेच्या मैदानात उतरले. मनोज जरांगे यांनी सुद्धा तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावं अशी इच्छा आणि अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीत सध्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. त्यातच आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे.
जरांगे यांनी अपक्ष उमेदवार देण्यापेक्षा स्वराज्य संघटनेतून उमेदवार द्यावा असा सल्ला संभाजीराजे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिलाय. मी उलट त्यांना सांगितलं तुम्ही अपक्ष उभा करणार म्हणता, पण हे अपक्ष उमेदवार किती डेंजरस असतात. उद्या तुमच्यावर काय राहतील, तुमची काय गॅरंटी आहे तुमच्यावर राहतील. उद्या जसं त्यांना एकदा आमदार झालं 1-2 वर्ष राहतील, 6 महिने राहतील तुमच्यावर. आमिष आणि काय काय दिलं गेलं तर ते सोयीनुसार त्यांच्या इच्छेनुसार जातील. जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीसोबत लढावं यासाठी संभाजीराजे यांनी अनेक वेळेला जरांगे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच जागा वाटपाबद्दल राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेमुळे राहुल गांधी मोठे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल मित्रपक्षांच्या सोबतच्या चर्चेत काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका मांडलेली नाही असं राहुल गांधी यांना वाटतं आणि म्हणूनच ते राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराज आहेत. विदर्भ आणि मुंबईतल्या अनेक जागांवर ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या सीईसीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मित्रांच्या सोबत वाटाघाटी करण्यात राज्यातले नेते कमी पडले अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. या भागामध्ये काँग्रेसला जागा जास्तच मिळायला पाहिजे मेरिटच्या आधारावर, पण अलायन्स 3 पक्षाचं आणि आमचे अजून मित्रपक्ष या सगळ्या याच्यामध्ये हा सगळा गोळ झाला. दरम्यान राहुल गांधी यांच्या नाराजीच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. जर त्यांनी नाराजीच व्यक्त केली असती, जर त्यांना चर्चाच करायची असती तर आमच्या 2 नेत्यांशी त्यांनी जरूर चर्चा केली असती. या बाहेर आलेल्या ज्या राहुलजी विषयीच्या गोष्टी आहेत यांच्यावरती विश्वास ठेवू नका. नाना पटोले, थोरात, वडेट्टीवार 125, 150 म्हणत आता सगळे आकडे तर 90 पर्यंत आले. हरियाणातल्या निकालामुळे आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस बॅकफूटवर आले का याची चर्चाही रंगू लागली. आता राजकारणाच्या मैदानातून क्रिकेटच्या मैदानात भारतीय क्रिकेट संघाला तब्बल 12 वर्षांनी मायदेशात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं पुण्याची कसोटी जिंकत टीम इंडियावर मालिका विजय साधत ऐतिहासिक कामगिरी केली. पुणे कसोटीत न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 113 धावांनी दारुण पराभव केला. या पराभवासह भारतीय संघाला 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली. याआधी भारतानं 2012 मध्ये इंग्लंडच्या विरोधात शेवटची कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडनं भारतीय संघाला 359 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 245 धावातच न्यूझीलंडच्या फिरकीसमोर गुडघे टेकले. भारताच्या पराभवाची कारणं काय आहेत त्यावर नजर टाकली तर फिरकी खेळण्यात अपयश, चुकीचे फटके मारणं, न्यूझीलंडच्या तुलनेत भारतीय फिरकीपटू निष्प्रभ ठरणं या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय भारताचे वरिष्ठ खेळाडूसुद्धा मैदानात सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडच्या विरोधात भारताला सलग 2 सामने गमवावे लागलेत. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये हा मोठा धक्का आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारण्यासाठी टीम इंडियाला पुढचे 6 पैकी 4 सामने जिंकणं अत्यावश्यक आहे.